हॅलो फ्रेंड्स, माय नेम इज अरविंद आणि वेलकम टू आपली इंजिनिअरिंग. सिलेबस सगळ्यांनी बघितला असेल बाळांनो. महाजेनको एई बद्दलचा जो सगळ्यात मोठा धक्का महाजेनकोने तुम्हाला दिलाय तो म्हणजे इंग्लिश हा सब्जेक्ट इन्क्लूड केलाय तुमच्या एक्झाम मध्ये. याच्या अगोदर मराठीचे खूप जास्त एक्सपेक्टेशन होते, पण मराठी गाळून कुठेतरी इंग्लिशला प्रेफरन्स दिल्या गेले आणि प्रेफरन्स फक्त दिल्या गेले नाही, 20 मार्क्स कुठेतरी इन्क्लूड केलेत. 20 क्वेश्चन 20 मार्क्स, आणि हा खूप मोठा एक प्लॅन चेंजर म्हणू शकतात, कारण मुलं टेक्निकली आणि मराठीला खूप जास्त फोकस्ड होते. आता दिवस उरलेत कमी आणि इतक्या कमी वेळेत इंग्लिशचं प्रिपरेशन करता तरी कसं येईल, हा खूप मोठा क्वेश्चन आहे. सो एक स्मॉल स्ट्रॅटेजी घेऊन आलोय, डिटेल इंग्लिशचा सिलेबस घेऊन आलोय बाळांनो, कारण मुलांना खूप जास्त कन्फ्युजन इंग्लिशमध्ये करायचं काय, इंग्लिशला कसं हँडल करायचंय, कोणते चॅप्टर इंग्लिशचे वाचता येईल, कोणत्या पर्टिक्युलर सेक्शनला जास्त वेटेज दिले गेले इंग्लिशचे, हे सगळे क्वेश्चन्स खूप मुलांच्या माइंडमध्ये मला डेली मेसेज येतात आहे आणि ग्रुपवर पण खूप साऱ्या गोष्टी चालू आहेत. सो हे सगळं अवॉइड करण्यासाठी एक स्मॉल व्हिडिओ घेऊन आलोय, ज्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी करता येईल जेणेकरून तुम्ही मॅक्झिमम मार्क्स घेऊ शकता, याचे अनालिसिस आपण करण्याचा प्रयत्न केला गेला. तर त्याच्या अगोदर जेही या चॅनलला नवीन असतील आणि फर्स्ट टाइम आपल्या चॅनलला व्हिजिट केलं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला टेक्निकलचेही भरपूर सारं गायडन्स आपण दिलंय. टेक्निकलचे 60+ 70+ व्हिडिओज इन्स्ट्रुमेंटेशनसाठी पण आणि इलेक्ट्रिकलसाठी पण फ्री ऑफ कॉस्ट आपण प्रोव्हाइड केले. प्लस आपली इंजिनिअरिंग ऍप ज्यांनी डाउनलोड केलं नसेल प्लीज डाउनलोड करून घ्या. मी डिस्क्रिप्शन मध्ये त्या पर्टिक्युलर ऍपची लिंक प्रोव्हाइड केल्या गेली आहे आणि 349 मध्ये आपण जी टेस्ट सिरीज लॉन्च केली आहे प्लीज ती घेऊन टाका, कारण इतक्या कमी प्राइस मध्ये तुम्हाला जर भरभरून प्रॅक्टिस करायला भेटत असेल तर तुम्हाला इथे तो सेफ झोन मध्ये भेटून जाईल. चला सुरुवात करूया ह्या इंग्लिशला हँडल तरी कसं करायचं. सगळ्यात पहिले सर, इंग्लिशचा असा कोणता सिलेबस जो आम्हाला बघता येईल. तर बघा मला समोर मी सिलेबस ठेवलाय. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे जी सगळ्यांना माहिती असेल की यावेळेस एक्झाम कंडक्ट आयबीपीएस करते, तो कुठेतरी मला आयबीपीएस ला फोकस करूनच सिलेबस कन्सिडर करावा लागेल. मी ते मेजर टॉपिक इंग्लिशचे उचललेत ज्याच्यावर आयबीपीएस नेहमी कुठेतरी पेपर सेट करत असतं. मग याच्यामध्ये पण किती गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. मी फक्त एवढा सिलेबस सांगून थांबणार नाहीये, मला माहिती इथून तुमचे क्वेश्चन सॉल्व्ह होणार नाहीये. मी याच्या डिटेलमध्ये पण सांगणार आहे की याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय. पण बघा, हे जे 11 टॉपिक मी स्क्रीनवर लिहिले, एखादा स्किप झाला तर आय एम रिअली सॉरी, पण मी जितके पण टॉपिक घेतलेत ते मेजर टॉपिक आहेत. त्याच्यातूनच पेपर दरवेळेस आयबीपीएस बँकेसाठी पण इतर एक्झामसाठी पण सेट करत असतं. सो कुठेतरी आपण बँकेच्या दृष्टिकोनातून विचार करायला हवा, कारण पेपर बँकचाच पॅटर्न कुठेतरी फॉलो करणार आहेत. तुम्ही ऍप्टी रिझनिंगला पण बघा, त्यांनी कुठेतरी बँकेचाच एक पॅटर्न फॉलो केलाय. तर बघा, मेजर टॉपिक तुमचं बेसिक इंग्लिश. बेसिक इंग्लिशमध्ये काय काय असणार सर? सर बेसिक इंग्लिशमध्ये तुमचे बाळांनो नाउन्स, प्रोनाउन्स, राईट आहे. तुमचे पार्ट ऑफ स्पीच कुठेतरी बेसिक इंग्लिशमध्ये मी गिनतो बाळांनो, ठीक आहे. पार्ट ऑफ स्पीच, मग पार्ट ऑफ स्पीच मध्ये कोणकोणते रे? नाऊन आहे, प्रोनाउन आहे, वर्ब आहे, ऍडवर्ब आहे. सगळ्या बेसिक गोष्टी ज्या आपण 8वी 9वी 10वीला शिकलो आहोत. विश्वास त्याच्यावर खूप स्ट्रेट फॉरवर्ड एक्झामला क्वेश्चन्स येतात आणि तुम्ही आरामात हँडल करू शकतात. आणि जर तुम्हाला आणखी पाहिजे सर आणखी काय, तर याच्यावर मी तुम्हाला डिटेल अनालिसिस पुढे देणार आहे. फक्त आत्तापुरतं लक्षात ठेवा, याच्यात पार्ट ऑफ स्पीच तुम्हाला कुठेतरी बेसिक मध्ये येणार. टेन्समध्ये जर टेन्सचा टेबल आपल्याला प्रॉपर माहित असला तर गव्हर्नमेंट एक्झाम करता तुम्ही टेन्सचा कोणताही क्वेश्चन आरामात हँडल करू शकता, ठीक आहे. रिडिंग कम्प्रिहेन्शन हा कुठेतरी आरसी मध्ये येतो. याच्यामध्ये पॅटर्न हा फॉलो होतो की कुठेतरी पॅराग्राफ गिवन असतो आणि पॅराग्राफच्या बेसवर तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातात. पॅराग्राफ कुठून टाकला जाणार, आम्ही कोणकोणते पॅराग्राफ वाचावे, त्या पॅराग्राफवर कसे क्वेश्चन्स विचारले जातील, याची डिटेल अनालिसिस मी पुढे केली आहे. सध्या फक्त लक्षात घ्या की सिलेबसला काय काय. सिनोनिम्स आणि अँटोनिम्स याच्यावर एक क्वेश्चन तुम्ही 1 किंवा 2 क्वेश्चन एक्सपेक्ट करू शकतात. विरुद्धार्थी समानार्थी शब्द याच्यामध्ये पूर्ण लक बाय चान्स असणार, कारण कसं माहिती का, तुमची इंग्लिशची किती रिडिंग आहे, तुमचं इंग्लिशचं किती व्होकॅब्युलरी नॉलेज आहे ना, याच्या बेसवर तुमचं सिनोनिम्स आणि अँटोनिम्स ठरतं. तर याची आता मी तुम्हाला अभ्यास करण्याची सजेस्ट पण करणार नाही, पण तुमचं जितकं व्होकॅब्युलरी आहे त्या व्होकॅब्युलरीच्या बेसवर तुम्ही हे क्वेश्चन हँडल करू शकतात. नंतर नेक्स्ट पॅराजंबल. पॅराजंबल ह्याच्यामध्ये बाळांनो तुम्हाला कसं असतं माहिती का, तुम्हाला 2-3 सेंटेन्स असे रँडमली गिवन असतात, ठीक आहे. 2-3 सेंटेन्स रँडमली गिवन असतात आणि तुम्हाला ते एका सिक्वेन्स मध्ये फॉर्म करायचे असतात, जेणेकरून एक मिनिंगफुल पॅराग्राफ फॉर्म होईल, ठीक आहे. सर डिटेल कसं असणार मी पुढे सांगतो, फक्त आता पॅटर्न लक्षात घ्या, तुम्हाला आयडिया लागून जाईल याच्यामध्ये काय काय होऊ शकतं. नंतर नेक्स्ट आहे एरर डिटेक्शन. हा अतिशय व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक आहे, ज्याच्यावर क्वेश्चन पडतो म्हणजे पडतो. तुम्हाला एखादं सेंटेन्स गिवन असतं आणि त्या सेंटेन्समध्ये एखाद्या पर्टिक्युलर पार्टमध्ये एरर असते, ती शोधायची असते. फॉर एक्झाम्पल जर मी बोललो माय नेम आर अरविंद, ठीक आहे, आणि तुम्हाला सेक्शन मध्ये डिवाइड केलं ABCD. हा ए पार्ट आहे, हा बी पार्ट आहे, हा सी पार्ट आणि डी पार्ट. तुम्हाला सांगितलं याच्यात एरर डिटेक्ट करा.
तर बघ ऑप्शन मध्ये काय असणार, ए मध्ये एरर आहे, ऑप्शन ए असणार ए मध्ये एरर आहे, ऑप्शन बी असणार बी मध्ये एरर आहे, ऑप्शन सी असणार सी मध्ये एरर आहे, ऑप्शन डी असणार डी मध्ये एरर आहे. ऑब्व्हियसली माय नेम इज अरविंद, राईट. सो आर इथे येणार नाही, कुठेतरी मला काय पाहिजे, सिंग्युलर फॉर्म पाहिजे, प्लुरल फॉर्म नकोय. तर सी माझं करेक्ट आन्सर होणार. तर आता मी एकदम सिंपल एक्झाम्पल तुम्हाला समजण्यासाठी घेतलं. एक्झामला थोड्यापैकी बऱ्यापैकी क्वालिटी मेंटेन केली जाते. सो कुठेतरी ग्रामर बऱ्यापैकी असेल तर तुमचं तेही कवरून जातं. नंतर बघा कंडिशनल सेंटेन्स, हे मी पुढे डिटेलमध्ये सांगतो काय असतं. कंडिशनल सेंटेन्स सगळ्यांना माहिती. जर फॉर एक्झाम्पल तुम्हाला आईने एखादं काम वगैरे सांगितलं तर तुमची काय कंडिशन असते, मी ते काम करेल जर तुम्हाला बाहेर जाऊ दिलं. त्याला बोलतात कंडिशन सेंटेन्स, की मी एखादी गोष्ट अग्री केव्हा करतोय, जेव्हा तू माझी कंडिशन अग्री करशील तेव्हा. डिटेल पुढे घेणार आहे, फक्त एवढं लक्षात कंडिशन. मग इथे इम्पॉर्टंट काय, ग्रामर. जर तरचे सेंटेन्स जे आपण मराठीत बोलतो त्या जर तरच्या सेंटेन्समध्ये मला ग्रामर प्रॉपरली वापरता आलं पाहिजे. जर मध्ये पास्ट असेल तर मध्ये मला कोणता टेन्स वापरावा लागेल हा क्वेश्चन मार्क आहे. तर याची प्रॅक्टिस जर केली तुम्ही तर तिथे तुमचे कंडिशनल सेंटेन्स आरामात सॉल्व्ह होऊन जातात. फिल इन द ब्लँक्स हा सगळ्यांना माहिती आहे बाळांनो. कुठेतरी एक सेंटेन्स गिवन असतं आणि त्या सेंटेन्समध्ये ना कुठेतरी मला एखादा पर्टिक्युलर ब्लँक देऊन देणार आणि खाली ऑप्शन देणार. आपल्याला करेक्ट ब्लँक भरायचा आहे. नंतर कन्सेप्ट ऑफ लॉ ऑफ इन्व्हर्जन हा पण मी डिटेलमध्ये अनालाइज करतो. ऍक्च्युली तुमचा हा ना कुठेतरी एरर डिटेक्शन मध्ये याच्या बेसवर क्वेश्चन्स येतात. हा काही सेपरेट पार्ट नाहीये. कंडिशनल सेंटेन्स पण काही सेपरेट पार्ट नाहीये. हा तुमचा एरर डिटेक्शनचाच कुठेतरी भाग आहे. याच्या कॉन्सेप्टवर तुम्हाला एरर डिटेक्शनचे क्वेश्चन पडू शकतात. आणि सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट हा पण कुठेतरी तुमचा एरर डिटेक्शनचा पार्ट पडतो. आता प्रॉब्लेम हा आहे ना की आपल्यापैकी खूप कमी जणांनी बँकेचं प्रिपरेशन केलंय. त्याच्यामुळे त्यांना हे पर्टिक्युलर चॅप्टर वाचून इतकं डिटेलमध्ये कळणार नाही याच्यामध्ये करायचं काय. आणि हाच प्रॉब्लेम लक्षात घेऊन मी थोडी डिटेल अनालिसिस देण्याचा प्रयत्न करतोय की त्याच्यामध्ये मला डिटेलमध्ये काय काय वाचता येईल जेणेकरून मला एक्झामला हेल्प होईल. वन बाय वन बघूया. आरामात लक्षात घ्यायचंय. आणि जर तरीही कळलं नाही तुम्ही चॅटमध्ये टाकू शकतात. मी तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा नक्की प्रयत्न करेल. वन बाय वन. सगळ्यात पहिला चॅप्टर कोणता बोललो मी, बेसिक इंग्लिश. बेसिक मध्ये तुम्हाला नाऊन, प्रोनाऊन, वर्ब, ऍडवर्ब, ऍडजेक्टिव्ह हे सगळ्या गोष्टी थोडं डिटेल अनालिसिस करावं लागेल. जास्त काही करायची गरज नाही बाळांनो. 9वी 10वीचं एखादं बुक घेऊन घ्या आणि बघून घ्या की नाऊन प्रोनाऊनचे थोडे रूल्स काय असतात का. खूप चांगलं एक्झाम्पल देतो. हा सपोज एक्झामला प्रॉब्लेम आला, अजय इज वीरेंद्र सहवाग ऑफ फ्युचर. अजय इज वीरेंद्र सहवाग ऑफ फ्युचर. आता बघा मी डिटेल ग्रामर शिकवायला जात नाही. मला फक्त एक तुम्हाला कॉन्सेप्ट द्यायचा आहे की याच्यामध्ये क्वेश्चन्स कसे पडू शकतात. याच्यामध्ये जर एरर काढायला गेली तर कुठेतरी नाऊनची एरर आहे. याच्यामध्ये एरर काढायला गेले बाळांनो तर कुठेतरी नाऊनची एरर आहे. एरर काय असली बघा, अजय हे पण माझं प्रॉपर नाऊन आहे आणि वीरेंद्र सहवाग हे पण माझं प्रॉपर नाऊन आहे. ऑब्व्हियसली प्रॉपर नाव आहे ना कोणाचं तरी. पण याच्यामध्ये वीरेंद्र सहवागला अजयला कम्पेअर करतो आपण कोणाबरोबर, वीरेंद्र सहवाग बरोबर. सो वीरेंद्र सहवाग इथे काय होणार बाळांनो, कॉमन नाऊन होणार. कॉमन का, कारण आपण बघा आपण नॉर्मली गल्लीमध्ये क्रिकेट वगैरे खेळतो. कोणी खूप चांगली बॅटिंग केली आपण काय बोलतो, अरे बापरे तो तर सचिन आहे, तो आपला सचिन आहे. मग सचिन इथे कोणता सचिन आहे, नॉर्मल सचिन आहे, कॉमन नाऊन आहे. सचिन आपण कोणासाठी पण कोणालाही सचिन बरोबर कम्पेअर करू शकतो. म्हणजे अशी एखादी गोष्ट जी आपण कोणाबरोबर कम्पेअर करून घेतो तिला आपण कॉमन नाऊन बोलतो. सचिन झालं, सहवाग झालं, तो आपल्या टीमचा धोनी आहे. मग धोनी म्हणजे काय, धोनी हा जो क्रिकेटर आहे याला आपण कोणाबरोबर कम्पेअर करून घेतो. तर या केसमध्ये रूल काय बोलतो, जेव्हाही मी एखादा प्रॉपर नाऊन कॉमन नाऊन म्हणून यूज करत असेल तर मला त्याच्या अगोदर द लावावा लागेल. हा रूल झाला नाऊनचा. बाकी काहीच करायचं. त्याच्यामध्ये जर वीरेंद्र सहवागच्या अगोदर द लावलं तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. आता बघा मला टेक्निकल नॉलेज तुम्हाला द्यायचं नाही. हा फक्त तुम्हाला कुठेतरी सिलेबसचं डिटेल अनालिसिस देण्याचा छोटासा प्रयत्न आहे. मी फक्त सांगतोय तुम्हाला वाचायचं काय. तर असे जर तुम्ही नाऊनचे जे 4-5 रूल असतील ते रेफर करून घ्या. तसे तुमचे प्रोनाऊनचे थोडेफार रूल असतील बाळांनो, थोडे बघून घ्या. तुम्हाला आयडिया लागून जाईल एक्झामला क्वेश्चन्स कसे फॉर्म होतात. तर करेक्ट सेंटेन्स काय असेल, अजय इज द वीरेंद्र सहवाग ऑफ दी फ्युचर. तर या टाईपमध्ये तुम्हाला बेसिक मध्ये नाऊन, प्रोनाऊन, वर्ब, ऍडवर्ब थोडे रूल्स वगैरे बघून जायचंय. जास्त डेप्थ मध्ये जायची गरज नाही. आपल्याला काही डिटेल तुम्हाला खूप पीओ लेवलचा पेपर येणार नाहीये. कुठेतरी क्लर्क लेवल वगैरे मेंटेन केली जाईल. थोडे जरी रूल्स वाचले तरी कव्हर होऊन जाईल. चला, आय होप तुम्हाला बेसिकची आयडिया लागली असेल. दुसरा म्हणजे टेन्स. टेन्सचा तुमचा खूप मोठा प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करून दिलाय. हा टेबल एकदा प्रॉपरली बघून घ्या. जर तुम्हाला स्ट्रक्चर सांगता येत असेल, बघा साधा आपला सिंपल टेन्स, कंटिन्युअस, परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस. सगळ्यांना माहिती मेजर 3 टेन्स असतात, प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. आणि त्याचे 5-4 सब पार्ट असतात बाळांनो. तर तुम्ही जर हा टेबल थोडा प्रॉपरली अनालाइज केला की सिंपल प्रेझेंट टेन्सचा फॉर्मॅट काय असला पाहिजे, सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट, पास्टचा काय असला पाहिजे, फ्युचरचा काय असला पाहिजे. तसं कंटिन्युअस मध्ये बघा आय इज आर इथे कुठेतरी हेल्पिंग वर्ब वापरले जातात. तर याची थोडी तुम्ही डिटेल अनालिसिस केली आणि हा चार्ट जरी समजून घेतला तरी गव्हर्नमेंट एक्झामला बाळांनो टेन्स मध्ये तर तुम्ही आरामात एरर शोधून घेणार, ही माझी गॅरंटी झाली. याच्या पलीकडे जास्त काही करू नका, कारण आपल्याकडे वेळ नाहीये. वेळेची गरिमा लक्षात घेता
आपल्याला फक्त फोकस करावं लागेल मेजर टॉपिकवर. आय थिंक एवढं जरी केलं आणि थोड्याशा क्वेश्चनची प्रॅक्टिस करून घेतली ना की मग तुमचं आयडिया लागून जाईल क्वेश्चन्स कसे फॉर्म होतात ते. नेक्स्ट आणि व्हेरी इम्पॉर्टंट, रीडिंग कम्प्रेन्शन. बघा आरसी मग तुम्हाला समजून काय सांगितलं मी, खूप सिंपल भाषेत सांगितलं की याच्यामध्ये एक पॅराग्राफ विचारला जातो आणि पॅराग्राफवर क्वेश्चन्स विचारले जातात. पण बाळांनो मी तू कुठेतरी गेस करण्याचा प्रयत्न करतोय की पॅराग्राफ हे पडतात तरी कुठून, एक्झामिनर जे पॅराग्राफ घेतात ते येतात तरी कुठून. तर बघा 4 गोष्टी जिथून पॅराग्राफ पकडतात. एक तर सोशल सायन्स, मग तुमचं हिस्ट्री, नंतर सोशलॉजी, गव्हर्नमेंटचे जे इव्हेंट्स आहेत तिथून ते पर्टिक्युलर टॉपिक उचलू शकतात. किंवा मग तुमच्या नॅचरल सायन्सेस, एखादा फिजिक्स केमिस्ट्रीचा पॅराग्राफ उचलून घेतात. किंवा मग ह्युमॅनिटीज, राईट आहे, एखादा आर्ट म्युझिकचा किंवा बिझनेस बद्दल. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट सांगतो, सध्याच्या सिच्युएशनला पॅराग्राफ पडण्याचे चान्सेस कुठे माहितीये, सध्या तुम्हाला माहिती असेल बजेट अनाऊन्स झालाय, राईट आहे, बजेट अनाऊन्स झालाय 2023 हा बजेट मार्केटला आलाय. तर कुठेतरी चान्सेस आहे बाळांनो बजेटचा क्वेश्चन्स एक्झामला पडू शकतो. कारण मागे कोरोना झाला होता ना, कोरोनाचा पॅराग्राफ आला होता. मी फक्त चान्सेस डिटरमाइन करण्याचा प्रयत्न करतो, तुम्हाला हेल्प करण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही कोणकोणत्या गोष्टी बघितल्या पाहिजे. दुसऱ्या लँग्वेज मी तुम्हाला सजेस्ट करेल, आजपासून न्यूजपेपर वाचणं रेफर करा. जास्त नाही, एक 15-20 मिनिटं त्या बघा कोणकोणते पॅराग्राफ विचारले जातात म्हणजे पेपरमध्ये येतात. कोणता ट्रेंडिंग पॅराग्राफ आहे का, एखादी नवीन टेक्नॉलॉजी अनाऊन्स झाली का, एखादा नवीन कोणाला अवॉर्ड वगैरे दिला गेलाय का, किंवा एखादं कोणी वर्ल्ड कप वगैरे जिंकलंय का कोणत्याही स्पोर्ट्समध्ये, तर तिथून पॅराग्राफ जनरली पडतात. सो आपण जर त्याची थोडीशी रिडिंग ठेवली तर आयडिया लागून जाते. सो रिडिंग कम्प्रेन्शन म्हणजे दुसरं तिसरं काहीच नसून जो ट्रेंडिंग एखादा इव्हेंट चालू असतो ना त्याच्यामधला एक पॅराग्राफ उचलतात, तुम्हाला एक्झामला देतात. तुमची रिडिंग जर ऑलरेडी त्याची झालेली असेल तुम्हाला एक आयडिया लागून जाते की याच्यामध्ये नेमकं बोललेलं काय, हा त्याला पॅराग्राफ कुठून पडतो. सेकंड महत्वाचा क्वेश्चन, पॅराग्राफवर क्वेश्चन्स तरी कोणते पडतात. तर बघा पॅराग्राफवर खालचे क्वेश्चन पडतात. एक तर तुम्हाला एखादा सेंटेन्स दिलं गेला पॅसेजच्या बेसवर, विचारणार ते ट्रू आहे की फॉल्स आहे. मग पॅराग्राफ तुम्हाला कुठेतरी शोधावं लागणार ते, आणि मग तुम्ही सांगणार की हा ट्रू आहे की फॉल्स आहे. नंतर स्ट्रक्चर बेस, जसं तुम्हाला एखादा पॅराग्राफमध्ये एक पर्टिक्युलर पॅसेजमध्ये 2-3 पॅराग्राफ गिवन असतात. एक हा कम्प्लीट पॅसेज आहे बाळांनो, आणि याच्यामध्ये तुम्हाला ना 3-3 पॅराग्राफ गिवन आहेत. आता ते काय विचारतात की पहिला जो पॅराग्राफ आहे तो तिसऱ्या पॅराग्राफशी कसा रिलेटेड आहे. तर ह्या टाईपचा क्वेश्चन, रिलेशन बेस्ड क्वेश्चन विचारून घेतात, राईट आहे. किंवा मग तुम्हाला काय विचारतात, व्होकॅब्युलरी बेस, एखादा सेंटेन्स देऊन घेणार, फॉर एक्झाम्पल हॅपी. मग हॅपी करता पॅराग्राफमध्ये कोणता सिनोनिम किंवा अँटोनिम तुम्हाला दिसतोय का, या टाईपचे क्वेश्चन्स पण एक्झामला विचारून घेतात. आणि किंवा पूर्ण पॅराग्राफ वाचून तुम्हाला काय विचारतात की ह्या पर्टिक्युलर पॅराग्राफ करता कोणतं सुटेबल टायटल तुम्हाला देता येईल. टायटल कळतं ना की त्याला कोणतं सुटेबल नाव देता येईल त्या पर्टिक्युलर पॅसेजला. तर ह्या टाईपचे क्वेश्चन्स एक्झामला कुठेतरी पडतात. मी फक्त एक आयडिया देण्याचा प्रयत्न करतोय. खूप मुलांमध्ये कन्फ्युजन आहे की पेपर पॅटर्न कसा असला पाहिजे, तर कुठेतरी हा पॅटर्न आयबीपीएस फॉलो करते, याच्या पुढे फॉलो करेल, यात काहीच वावगं नाही. आपण ते पर्टिक्युलर जर हा पॅटर्न फॉलो केला तर आरामात तुमचं इथं होऊन जातं. चला आरसी बद्दल बोललो, थोडं पॅराजंबल विषयी बोलूया. बघा पॅराजंबल दुसरं तिसरं काहीच नसून, इथे काय तुम्हाला पॅराग्राफ घेऊन होता, याच्यामध्ये पॅराग्राफ घेऊन होता, पॅराग्राफवर क्वेश्चन होते. आता ह्याच पॅराग्राफला काय करतात बाळांनो, ते ह्याच पॅराग्राफला तुमचे जे सेंटेन्स येते ना असे जंबल करून टाकतात. जंबल कळतं ना, मागे पुढे करून टाकतात, आणि तुम्हाला सेंटेन्स एका पर्टिक्युलर सिक्वेन्समध्ये लावून एक मिनिंगफुल पॅराग्राफ फॉर्म करायचा असतो, त्याला बोलतात पॅराजंबल. तर याच्यामध्ये काहीच नाही, जर तुम्हाला थोडी अंडरस्टँडिंग प्रॉपर असेल, वाचून जर थोड्या गोष्टी कळत असतील ना, तर तुम्ही त्याच्यानुसार सांगू शकता कोणतं सेंटेन्स पहिलं असलं पाहिजे, कोणतं सेंटेन्स 2 नंबर आलं पाहिजे, कोणतं सेंटेन्स 3 नंबरला, कोणतं सेंटेन्स लास्टला आलं पाहिजे, राईट आहे. तिथून तुम्हाला थोडी आयडिया लागून जाईल पॅराजंबलची. चला कंडिशनल सेंटेन्स विषयी बोलतोय मी. कंडिशनल सेंटेन्स तुम्हाला का बोललोय, सगळं जर तरच आहे. जर असं झालं तर तसं होईल का, या कांडचे सेंटेन्स. याची प्रॅक्टिस मी सिंपल सांगेल. जर बघा बघा पॉसिबिलिटी काय काय, जर माझा पास्ट मध्ये असेल म्हणजे जरचं सेंटेन्स पास्ट मध्ये असेल, फ्युचरचं तरचं कशामध्ये आलं पाहिजे. जरचं सेंटेन्स माझं प्रेझेंट मध्ये असेल तर तरचं सेंटेन्स कशामध्ये असलं पाहिजे. आणि जर माझं जरचं सेंटेन्स फ्युचरमध्ये, तर माझं तरचं सेंटेन्स कशात आलं पाहिजे. एवढी जर प्रॅक्टिस करून घेतली ना तर एक्झामला क्वेश्चन्स कसाही फॉर्म झाला तुम्ही आरामात हँडल करतात. जर तुम्हाला एक्झाम्पल दिलं ना, मी तुला माझा पेन देईल जर तुम्हाला तुझं दप्तर देशील, मग जर तर झालं, जर तुम्हाला तुझं दप्तर देशील तर मी तुला माझा पेन देईल. सो जरचं सेंटेन्स ज्या टेन्समध्ये, त्याच्या सुटेबल मला तरचं कोणत्या टेन्समध्ये घ्यावं लागेल, इतकी जरी अंडरस्टँडिंग आली ना तरी जमून जातं. याला सिम्पली काय म्हणतात, इफचे सेंटेन्स म्हणतात बाळांनो, इफ, जर असं झालं तर, राईट आहे. सो याची थोडीशी 1-2 एक्झाम्पल बघून घ्या, प्रॅक्टिस करून घ्या, होऊन जाईल. मला फक्त आयडिया द्यायची आहे की इकडून पण क्वेश्चन्स पडतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे लॉ ऑफ इन्व्हर्जन. लॉ ऑफ इन्व्हर्जन खूप सिंपल, एकदम सिंपल शब्दात सांगतो. एरर डिटेक्शन मध्ये हा क्वेश्चन पडतो म्हणजे पडतो. जनरली आपण कोणतं इंग्लिशचं सेंटेन्स कसं घेतो रे, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, असं आपलं कोणत्याही इंग्लिश सेंटेन्सची फ्रेमिंग असते. पण लॉ ऑफ इन्व्हर्जन काय बोलतं माहितीये का,
लॉ ऑफ इन्व्हर्जन बोलतो प्रत्येक वेळेस स्ट्रक्चर घ्यायची गरज नाही, कधी कधी स्ट्रक्चर माझं वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट असंही असू शकतं. म्हणजे केलं काय रे, मी सब्जेक्ट आणि वर्बला स्वॅप करून टाकलं. मग काही काही असे सेंटेन्स आहे की ज्या सेंटेन्समध्ये मला पहिले वर्ब घ्यावं लागतं. नॉर्मली पहिले सब्जेक्ट आला पाहिजे, नो डाऊट, पण काही सेंटेन्स मध्ये पहिले मला वर्ब घ्यावं लागतं. असे सेंटेन्स कोणते आहेत हे जर कोणी सांगत असेल ना, हे सांगतो लॉ ऑफ इन्व्हर्जन. थोडासा डिटेल वाचून घ्या, 4-5 रूल्स याचे तेवढे बघून घ्या, तुम्ही आरामात एक क्वेश्चन पण हँडल करतात. सर एखादं एक्झाम्पल त्या बिलकुल देतो बघा. एक्झाम्पल बघा, ऑफ्टन आय विल गो टू दी ऑफिस. ऑफ्टन काय रे, फ्रिक्वेन्सी झाली माझी, मी कधी कधी ऑफिसला जातो. लॉ ऑफ इन्व्हर्जन काय बोलतं माहितीये का, जेव्हाही एखाद्या सेंटेन्सची सुरुवात जर फ्रिक्वेन्सी वर्णन होत असेल, फॉर एक्झाम्पल ऑफ्टनली, रेग्युलरली, राईट आहे, किंवा सडनली, ही काय सांगते, फ्रिक्वेन्सी किती वेळेस ती गोष्ट होते याची फ्रिक्वेन्सी सांगते. मग ऑफ्टन मला फ्रिक्वेन्सी सांगते ना, कधी कधी मी ऑफिस जातो, तर मला लॉ ऑफ इन्व्हर्जन फॉलो करावं लागेल. मग याच्यामध्ये आय म्हणजे काय झालं, सब्जेक्ट झाला, नंतर विल माझा वर्ब झाला, म्हणजे सब्जेक्ट प्लस वर्ब वापरलाय. पण लॉ ऑफ इन्व्हर्जन काय बोलतोय, बाबा पहिले तू ऑफ्टनने सुरुवात केली सेंटेन्सची, तर सब्जेक्ट प्लस वर्ब घेऊन चालणार नाही, तुला वर्ब प्लस सब्जेक्ट घ्यावा लागेल. मग करेक्ट सेंटेन्स काय येईल, ऑफ्टन विल आय गो टू दी ऑफिस. राईट आहे, तर हे माझं करेक्ट सेंटेन्स ना, फक्त इथं विल आय केलं, विल आय इथं कन्वर्ट होणार. सो मी फक्त आयडिया देतो बाळांनो, कारण डिटेल तर आपण गेलो तर हा व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. मला फक्त सिलेबसची आयडिया द्यायची आहे, तर या पॅटर्नचे क्वेश्चन्स पण एक्झामला पडतात. चला नेक्स्ट बघूया, सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट. सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट काय म्हणता माहिती का, सब्जेक्ट जो आपण घेतो ना त्याच्यानुसार डिसाईड होतं वर्ब कसा असला पाहिजे. एक्झाम्पल देतो म्हणजे तुमच्या आणखी बऱ्यापैकी लक्षात येईल. एक्झाम्पल बघा, यश अँड श्लोक इज गुड फ्रेंड. बघा इथं यश आहे आणि श्लोक आहे, हा काय माझा सब्जेक्ट आहे, हा पण माझा सब्जेक्ट आहे, आणि मध्ये काय वापरलं, अँड वापरलंय. मध्ये काय वापरलं, माझा अँड, म्हणजे यश आणि श्लोक मी दोघांविषयी बोलतोय, म्हणजे प्लुरल झालं ना रे. अँड म्हणजे काय रे, प्लुरल झालं. म्हणजेच काय झालं बाळांनो, प्लुरल करताना रे अनेक वचन, प्लुरल करताना अनेक वचन झालं कुठेतरी. मग जर माझा सब्जेक्ट कुठेतरी प्लुरल आहे, तर आता वर्ब पण काय असला पाहिजे रे, तर वर्ब पण माझा प्लुरलच असला पाहिजे ना. वर्ब पण माझा बाळांनो प्लुरलच असला पाहिजे. यालाच बोलतात सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट. दोघांमध्ये अग्रीमेंट झालंय की बाबा जसा सब्जेक्ट असेल वर्ब बोलेल, बाबा मी तुला फॉलो करेल, तू एक वचनी असतील तर मी पण एक वचनी येईल, तू अनेक वचनी असतील तर मी पण अनेक वचनी येईल. ऑब्व्हियसली आणखी पण बाकी सगळ्या कंडिशन आहे, मी फक्त एक कंडिशन समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर बघा, यश आणि श्लोक दोघं हे माझे काय प्लुरल झाले, तर पुढे माझा इज जो घेतला तो काय रे, इज माझा सिंग्युलर आहे ना, तर सिंग्युलर घेऊन चालणार नाही, म्हणजे सेंटेन्स इनकरेक्ट आहे. करेक्ट करण्यासाठी मला इच्या जागी काय घ्यावं लागेल बाळांनो, आर घ्यावं लागेल, कारण आर काय माझा प्लुरल आहे. म्हणजे जर सब्जेक्ट यश आणि श्लोक जर प्लुरल अनेक वचनी असतील, तर मला कुठेतरी वर्ब पण काय घ्यावं लागेल, अनेक वचनी घ्यावे लागेल. फक्त आयडिया देतोय की सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट मध्ये असे तुमचे एरर डिटेक्शनचे प्रॉब्लेम फॉर्म होतात, तेच कंडिशनल मध्ये पण फॉर्म होतात. ठीक आहे, तर मला हा होता एक शॉर्ट रिव्ह्यू इंग्लिशच्या सिलेबस बद्दल. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि तुमच्या ज्या क्वेरी होतात ना इंग्लिश बद्दलच्या त्या थोड्या रिझॉल्व्ह झाल्या असतील अशी मी आशा करतो. तरी काही डाऊट्स उरले असतील तुम्ही चॅटमध्ये टाकू शकतात, मी नक्की ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन. काही मुलांचे क्वेश्चन्स हे असतील, सर कोणत्या सेक्शनला किती मार्क्स असतील, तर बाळांनो प्लीज त्याच्या नांदी लागू नका. सिलेबस आपल्या समोर पडलेला आहे, प्लीज त्याला रिवाइज करण्याचा प्रयत्न करा. सगळे कॉन्सेप्ट एक्झामला घेऊन जा. पेपर कसाही सेट होऊ द्या, तुम्हाला ते सॉल्व्ह करता आलं पाहिजे, कारण पेपरच्या अगोदर कोणी 100% सांगू शकत नाही पेपर असा येईल. पण हा 100% मी हे नक्की सांगू शकतो की ह्या कन्सेप्टवर पेपर येईल. सो जे मी 100% सांगू शकतो ते मी सांगून दिलं. अभ्यास करायला सुरुवात करा. पेपरची अनालिसिस मी तुम्हाला जे आता दिली ना याच्या बेसवर पेपर फॉर्म होतो. तितकी जरी तुम्ही एक्झामला करून गेले ना, तर 20 पैकी बाळांनो नाही काही तर 14-15 मार्क तुमचे कुठेच गेले नाही. 4-5 मार्क मानतो पेपर जर कुठेतरी अवघड सिनॉनिम्स अँटोनिम्स विचारून घेतलं तर प्लस मायनस होऊ शकतं, पण 14 ते 15 मार्क तुम्ही आरामात घेणार. चला, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि परत सांगायला नको, जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. आपण नवीन जितके पण आहे बाळांनो अपडेट तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करत राहील. थँक्यू सो मच.